मंडळी, आज आपण बनवणार आहेत तांदूळाची भाजी, जे की उन्हाळ्यामध्ये सहज उपलब्ध होते. अतिशय थंड गुणाची आणि शरीराला एकदम थंडावा देणारी अशी ही भाजी आहे. आठवड्यातून मी ही तर 2-3 वेळेस नक्कीच करून बघते. अतिशय सोपी पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मंडळी, कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मस्तपैकी अशी गावरान तांदूळाची भाजी करून दाखवणार आहे. त्यासाठी हे आपण 2 जुडी तांदूळाची भाजी स्वच्छ अशी कोवळ्या काडीसहित असं निवडून स्वच्छ धुवून पाणी निथरून घेतलेलं आहे. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे आणि विशेष करून उन्हाळ्यामध्ये एकदम मुबलक प्रमाणामध्ये भेटते. तर नक्की तुम्ही हे करून बघा. हिला आमचीच इतकी छान चव असते ना की बस. तुम्ही एक वेळेस जर आणखी केलेली नसेल, खाल्लेली नसेल तर करून बघा तुम्ही. काही ठिकाणी ह्याला तांदळी पण म्हणतात बघा. तर त्या पद्धतीनं तुम्ही बघा, मार्केटमध्ये भेटली तर. आणि उन्हाळ्यामध्ये आरोग्यासाठी अतिशय थंड असते आणि पौष्टिक असते. तर चला तर मग सुरुवात करू. तर आपण आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती आणि ह्याच्यामध्ये टाकलं आहे आपण 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. तेल छान एकदम कडक गरम झालं. याच्यामध्ये टाकू आपण जिरे. जिरे छान फुलू द्यायचे. तडतड आवाज आला पाहिजे. आणि जिरे फुलल्यानंतर आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतला, तो आपण टाकून घेऊ. आणि ह्याला पण चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं. 1 मिनिटभर फक्त. सोनेरी किंवा गोल्डन कलर करायचा नाही, फक्त आपल्याला कांदा नरम करून घ्यायचा. तर कांदा आपला नरम झालेला आहे. तर या वेळेला आपल्याला हिरवी मिरची टाकायची. तिखटानुसार टाका. मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या टाकते. आणि ह्याला पण 1 मिनिटभर आपल्याला हिरवी मिरची परतून घ्यायची छानपैकी. ती हिरवी मिरची परतल्यानंतर आपण 10-15 लसणाच्या पाकळ्या बघा, ह्या अशा पद्धतीनं गावरान लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहे. उगी फक्त थोडंसं उगी त्याला दुखवल्यासारखं केलेलं आहे. अखंडच लसणाच्या पाकळ्या सालासहित आहेत, ते आपण याच्यामध्ये परतून घेऊ. एकदम आपण गावाकडच्या पद्धतीनं करणार आहेत, एकदम छान असं. तर आता याच्यामध्ये टाकू. याच्यानंतर आपण हळद टाकू. कलरसाठी हळद टाकली आणि हिरवी मिरची टाकली. त्या बेतानेच आपल्याला लाल तिखट थोडंसं टाकायचं आहे. तर पाव चमचा लाल तिखट पण टाकते. आणि हे कांदा आणि हिरवी मिरची लसूण याच्यासोबत आपल्याला फक्त याला मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण टाकणार आहे ही मूग डाळ. आपण 2 चमचे फक्त 10 ते 15 मिनिट आपण स्वच्छ धुवून भिजायला घातली होती, ती टाकून घेऊ. कारण भाजी लवकर शिजेल आणि डाळ शिजणार नाही, त्यामुळे थोडंसं आपल्याला 10-15 मिनिट भिजू द्यायची. मी आपल्या चॅनलवरती असेच चंदन बटव्याची म्हणा किंवा तांदूळाची, करडीची अशा रानभाज्या भरपूर टाकलेल्या आहेत, राजगिरा वगैरे. नक्की तुम्ही एकदा चॅनलला भेट द्या. आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती असे छान असे गावरान पद्धतीच्या आणि घरच्या साहित्यामध्ये बनणारे रेसिपीज भरपूर आहेत. जवळजवळ हजाराच्या आसपास आपल्या चॅनलवर रेसिपीज आहेत. तर एकदा नक्की तुम्ही भेट द्या चॅनलला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता डाळ छान परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे हे तांदूळाची भाजी. अशा पद्धतीनं आपण टाकून घेऊ पूर्ण भाजी. आता दिसायला अशी भरपूर एकदम कढई भरून दिसते, पण नंतर शिजल्यानंतर एकदम थोडासा घास होतो. तर आपण टाकून घेऊ आणि छान आता एकजीव करून घ्यायची. आपल्याला खालीवरती करून घ्यायची हलक्या हाताने एकदम ना. पूर्ण आपल्याला भाजी आणि डाळ एकत्र करायची. तर मी करून घेते. मग फक्त एक वेळ हलवली आहे तर किती आपली भाजी कमी झालेली आहे. तर आता आणखी 5 ते 7 मिनिट आपल्याला ह्याला मंद गॅसवर झाकण न ठेवता शिजू द्यायचं. पाणी टाकायचं नाही.
आणि जरा चांगली एकदम कमी झाल्यानंतर आपण मीठ टाकलेलं ना, ते शेवटी आपण ह्याला मीठ टाकू, म्हणजे आपल्याला अंदाज येतो मिठाचा किती टाकायचं आणि किती नाही ते. तर 5 मिनिट वाट बघूया आपण. आता बऱ्यापैकी भाजी आपली कमी झालेली आहे. तर आता एवढं आपण मीठ टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आता कसं तिखट आणि मीठ टाकलं नाही त्यामध्ये आणि स्लो गॅसवर ठेवलं की आपली भाजीला चांगलं पाणी सुटतं आणि त्या अंगच्या पाण्यामध्येच ते डाळ आणि भाजी शिजून घेते. आणि एक लक्षात घ्यायचं, आपल्याला ह्या भाजीला झाकायचं नाही, म्हणजे असाच आपला कलर एकदम हिरवागार राहतो. त्यामुळे आपण याला शिजवून घेऊ अशा पद्धतीने. तर झाली आपली भाजी. आता बघा किती झालं आहे, बघा किती पूर्ण कढई गच्च भरून होती की नाही. अशा पद्धतीनं डाळ पण आपली छान शिजलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये एखाद दुसरा चमचा शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता, पण मी टाकणार नाही कारण अशीच मिळून आलेली आहे भाजी. तर आता आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये. किती हिरवीगार दिसते आहे बघा, छानपैकी अशी. नक्की तुम्ही अशी करून बघा आणि भाकरी, चपाती किंवा भात वगैरे याच्यासोबत जरी तुम्ही तोंडी लावायला केली तरी पण अतिशय छान होते ही भाजी. तर हे पूर्ण भाजी मी काढून घेतली. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही आणखीही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.